नमस्कार मंडळी. खाद्यरुचीमध्ये आज आपण अगदी घरातल्या साहित्यामध्ये रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी मस्त रेसिपी आहे, सोपी आहे आणि घरातल्या साहित्यात होते बरं का. आणि जास्त वेळही लागत नाही. काही गडबडीमध्ये पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपी पाहूया. 4 इथे मी टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून, 4 कांदे घेतलेले आहेत, आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि इथे मी 8 ते 10 काजू आहेत ते 1 तास भिजत ठेवले होते. आता ही तयारी झाली, की बास आणखीन काहीच लागत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले काजू घेऊयात, आलं घेऊयात, लसूण घेऊयात आणि कापून घेतलेला कच्चा कांदा घ्यायचा आहे आणि कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. इतकी पूर्वतयारी झाली, की लगेचच आपली ग्रेव्हीसाठी जे साहित्य लागतं ते तयार आहे. आता यामध्ये अजून थोडीशी घट्टसर ग्रेव्ही व्हावी म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबरं घातलेलं आहे 2 चमचे. त्यामुळे ग्रेव्ही आहे ती वाढते सुद्धा आणि छान मिळून येते. आता पेस्ट केलेली आहे, फाईन पेस्ट केलेली आहे. आता पनीर आहे ते आपण इथे पाव किलो पनीर आणलेलं आहे आणि पाव किलो पनीर आपण कापून घ्यायचं आहे. काही वेळ लागत नाही. खूप सारी ग्रेव्ही होते आणि कमी वेळामध्ये होते, हे खूप महत्त्वाचं. बऱ्याचदा काय होतं, पनीरची भाजी घरात खूप आवडते, पण आपल्याला वाटतं की खूप किचकट आहे, त्यामुळं आपण करत नाही किंवा रेडी मसाला आणतो. काही गरज नाही. अशा पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा. आता जी ग्रेव्ही आपण मिक्सरला फिरवून घेतली होती, ती गरम तेलामध्ये घालायची आहे. छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही छान परतल्यानंतर आपण झाकण ठेवून ही ग्रेव्ही 8 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. कारण की आपण सर्व साहित्य कच्चं घेतलेलं आहे. त्यामुळं ग्रेव्ही आहे ती शिजणं खूप गरजेचं आहे. आता झाकण ठेवून ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण बाकीची कामं करू शकतो. 10 मिनिटं झालेली आहेत. ग्रेव्ही छान शिजलेली आहे. त्यामध्ये आता काश्मीरी लाल तिखट घालूया जेणेकरून रंग सुरेख येतो. पनीर मसाला घातलेला आहे. एक ₹10चं पाकीट इथे मी घातलेलं आहे. धने पावडर घालूयात आणि मीठ घालूयात. थोडीशी हळद घालूयात आणि सर्व मसाले आणि ग्रेव्ही छान 3-4 मिनिटं परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही छान परतल्यामुळे छान असं तेल सुटतं आणि मसाले आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स होते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान ग्रेव्ही आणि मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेले आहेत, परतून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूयात. तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ हवी, घट्ट हवी त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे. आता थोडीशी मी पातळच ग्रेव्ही करणार आहे. म्हणजे अशी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण पाणी घातल्यामुळे आपण हलकीशी ग्रेव्हीला उकळी आणायची आहे, जेणेकरून ग्रेव्हीला छान असा रंग येईल. हे बघा, तुम्ही बघू शकता 1 मिनिटभर हलकीशी उकळी आलेली आहे. मस्तपैकी रंग आलेला आहे. आता त्यामध्ये कापून घेतलेलं पनीर घालायचं आहे. पनीर घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटं वाफ आणायची आहे. कारण आपण पनीर घातलेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटं वाफ आणूया. 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर आपण पाहूयात. हे बघा, सुरेख रंग आलेला आहे. छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. पाहूनच तुम्हाला समजत असेल किती छान आपली पनीर मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. अजिबात किचकट नाही, वेळ खाऊ नाही. पटकन होणारी रेसिपी आहे. आता सगळ्यात शेवटी कसुरी मेथी घालायची आहे. त्यामुळे अगदी हॉटेल्ससारखी आपली पनीर मसाल्याची भाजी तयार झालेली आहे. हे बघा, मस्तच. अशा साध्या, सोप्या आणि रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा. माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. काही बदल करायचे असतील तेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.